जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदा सीझन 3 मध्ये स्थान मिळालं नसल्याने एक नवीन वाद निर्माण झालाय। महायुतीच्या प्रताप सरनाईकांकडून दरवर्षी प्रो गोविंदा स्पर्धा खेळवली जाते। यंदा 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे। मात्र या स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त करत आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा आरोप केलाय। जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदा स्पर्धेत संधी दिली नाही अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। पण दुसरीकडे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आरोपांना फेटाळून लावलाय। खेळाच्या नियमानुसार जे सर्वात पहिले 32 संघ नोंदणी करतील त्यांना या स्पर्धेत स्थान दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं। निवड प्रक्रिया ही केवळ नियमांनुसार केली जाते। जय जवान पथकाच्या आरोपात काहीही तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मांडली आहे। आता यात कुणाची बाजू बरोबर आहे हे तर माहिती नाही। यामुळे जय जवान पथक प्रो गोविंदा स्पर्धेत दिसणार नाही एवढं नक्की। तर यावर तुमचं मत काय? तुमच्या मते यात कुणाची बाजू बरोबर आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।